नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव दिसून आल्याने त्यांनी निकाल पुढे ढकलला आहे व भाजप सरकार घाबरले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजिनाथ लक्ष्मण कवठे यांनी सांगितले। यावेळी कवठे म्हणाले, भाजप सरकार गद्दार आहे, लोकशाहीला काळिंबा फासला म्हणून नेपाळसारखी परिस्थिती होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे। निवडणूक निकाल पुढे ढकलण्यात आल्याने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण मशीनमध्ये बदल होणार व सर्वसामान्य उमेदवारांचा पराभव होणार। यामुळे मसवड परिसरातून संताप व्यक्त होत आहे। आज ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या मसवड नगर परिषद त्यातली एक आहे। आज या महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक निवडणुका आहेत। तुम्हाला सांगायचं, गेल्या 5-7 दिवसात ज्या सार्वत्रिक निवडणुका होत्या नगर परिषदेच्या, त्यातल्या तुम्हाला सांगायचं म्हणजे काही निवडणुका सातारा जिल्ह्यातला सांगतो, फलटण, वाई, महाबळेश्वरच्या कॅन्सल करण्यात आल्या। दुसरी गोष्ट सांगतो की आज जे मतदान झालं, आज 2 तारीख आहे, आज तारीख 2 आहे, तर तुम्हाला सांगायचं मतदान असताना तुम्हाला सांगतो की मतदान असताना चालू असताना उद्या निकाल होता आणि उद्या 3 तारखेला निकाल असताना हा जो निवडणूक आयोग आहे त्याने काय केलं तुम्हाला सांगतो, जो 3 तारखेचा निकाल 21 तारखेला दिलेला आहे। मला सांगायचंय ते बेलेत, मी म्हणतो की भाजप सरकार बेले, भाजप सरकार बेले। त्याचा कारण असा बघ की त्यांचा पराभव वाटलेला आहे, म्हणूनच त्याने नाटक केलेलं आहे। मतदार बंधूंनो, तुम्हाला अजून एक प्रश्न सांगतो की भाजपचे जे षडयंत्र आहे ते खरोखरच चुकीचं आहे। त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे। मतदार बंधूंनो, या देशातली लोकशाही ही तुम्हाला सांगतो की धोक्यात आलेली आहे। तर मला सांगायचंय की जे महाराष्ट्र शासन आहे ते कुठे गेलेलं आहे, तर तुम्हाला सांगतो नागपूरला अपील केलेलं आहे। त्याने तुम्हाला सांगतो मानलेलं आहे, परंतु चुकीचं आहे। ह्याने करायचं पळल्यासारखं, त्याने करायचं रडल्यासारखं। तर तुम्हाला मतदार बंधूंनो, शेवट एकदा सांगतो की त्यांच्या पायाखालची भाजपची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळेच त्याने इलेक्शन लांबवलेलं आहे। तर मतदार बंधूंनो, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी की लक्षात ठेवलं पाहिजे की लोकशाही धोक्यात आणली नाही पाहिजे। एवढे सांगतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।